गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट इयर BComच्या विद्यार्थ्यांसाठी आपली एक लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण पीसीमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश या टॉपिकचा सरप्लस कॅपिटल मेथडनुसार प्रॉब्लेम सॉल्व करत आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, कारण आता अकाउंटचा प्लॅटफॉर्म म्हणजे DNA कॉमर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा प्रॉब्लेम पूर्ण सोडवणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम शेवटपर्यंत बघा, कारण आज या प्रॉब्लेममध्ये नवनवीन ॲडजस्टमेंट, काही महत्त्वाचे ॲडजस्टमेंट आपण सोडवणार आहोत. तर सगळ्यात अगोदर प्रॉब्लेम तुम्हाला माहिती सगळ्यांना असा प्रॉब्लेम असतो, पार्टनरचा रेशो दिला जातो, बॅलन्स शीट असते, इन्स्टॉलमेंट असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी वाचत चला रिक्वायरमेंट, कोणत्या मेथडनुसार प्रॉब्लेम बनवायचा आहे, सोडवायचा आहे. तर यू आर रिक्वायर टू प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर सरप्लस कॅपिटल मेथड. सरप्लस कॅपिटल मेथडनुसार बनवायला सांगितलं. आपल्याला माहिती आहे की सरप्लस कॅपिटल मेथडनुसार आपण दोन स्टेटमेंट बनवतो, एक सरप्लसचा स्टेटमेंट आणि एक पेमेंटचा स्टेटमेंट. तर दोन्ही स्टेटमेंट आपण तयार केलेले. तर आपण येऊया पहिला स्टेटमेंट सोडूया, सरप्लसचा स्टेटमेंट. तर सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की सरप्लसचा स्टेटमेंट आपण कशाने सुरू करतो. जवळपास बरेच प्रॉब्लेम आपले सोडून झाले. तर आपण सरप्लसच्या स्टेटमेंटची सुरुवात करतो कॅपिटलने. मग इथे तुम्ही सुरुवातीला लिहिणार पार्टनर्स कॅपिटल, पार्टनर्स कॅपिटल आणि कॅपिटल तिघांचा दिला जातो. पार्टनरचा एचा दिलेला आहे 18,000, बी 36,000 आणि सी 24,000. प्रॉब्लेममध्ये जो कॅपिटल दिला तो आहे तसा रेकॉर्ड करा. 18,000, बीचा आहे 36,000 आणि सीचा आहे 24,000. आता कॅपिटल ॲडलेस लिहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बरेच प्रॉब्लेम आपले झाले. तुम्हाला माहिती आहे की कॅपिटल लिहिल्यानंतर आपण बॅलन्सेस ॲडलेस करतो. कोणकोणते बॅलन्सेस असतात? जनरल रिझर्व, रिझर्व फंड आणि प्रॉफिट अँड लॉस. हे जर लायबिलिटीला दिले तर तुम्ही ॲड करा आणि असेटला प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स देतात, तो जर दिला तर लेस करा. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल लिहिल्यानंतर बॅलन्सेस चेक करत चला. तर इथं बघा प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स दिलेला आहे, कंसात सांगितलं CR. CR म्हणजे क्रेडिट. मग इकडे जे बॅलन्स असतात तो क्रेडिट असतो आणि इकडे जो बॅलन्स असतो तो डेबिट, लॉसचा. या प्रॉब्लेममध्ये दोन्ही ठिकाणी बॅलन्स आलेले, म्हणून हा महत्त्वाचा एक प्रॉब्लेम आहे. तर प्रॉफिट अँड लॉस पहिले लायबिलिटीचा बॅलन्स तुम्ही काय करायचा, तर हे ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस जनरल रिझर्व, रिझर्व फंड आणि प्रॉफिट अँड लॉस हे जर लायबिलिटी साईडला दिले तर कॅपिटलमध्ये ॲड करा आणि असेटला दिले तर लेस करा. मग पहिले लायबिलिटीचा आपण ॲड करूया. मग इथं लिहूया ॲड प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉस लायबिलिटीचं लिहितोय आपण, म्हणून कंसामध्ये लिहा CR. आता प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स ॲड करा, तो आहे 12,000. 12,000 पैकी पार्टनरला ABC ला रेशोप्रमाणे वाटा. पण रेशो बघा विद्यार्थी मित्रांनो, रेशो दिलेला आहे 1/2 ॲज टू 1/3 ॲज टू 1/6. अपूर्ण संख्यामध्ये दिलं. असे प्रॉब्लेम पण आपण या लेक्चर सिरीजमध्ये सोडवलेले आहे, तुम्ही तिथं जाऊन ते शिकू शकतात. तर 1/2 उदाहरणार्थ मी परत इथं कन्वर्ट करूया, 1/2, 1/3 आणि 1/6 असा रेशो दिला इनकम्प्लीट फिगरमध्ये. तर त्याला कन्वर्ट करा कम्प्लीट फिगरमध्ये. कसं कन्वर्ट करायचं, तर छेदाची संख्या बघायची 2, 3, 6 आणि छेदाच्या संख्येमध्ये सगळ्यात मोठी संख्या जी असेल ते त्या संख्येला 1 मानायचं. मग 2, 3, 6 याच्यापैकी 6 मोठी आहे, मग 6ला माना 1. आता 6 सगळ्यात मोठी आहे म्हणून तिला 1 मानलं. 6 पेक्षा लहान संख्या जी असेल तिला 2 माना. मग 6 पेक्षा लहान 3 आहे, तिला 2 माना. आता 3 पेक्षा पण लहान असेल तर तिला पुढचा नंबर 2चा नंतर 3. मग 3 पेक्षा लहान 2 आहे, मग तिला लिहा 3. रेशो तयार झाला विद्यार्थी मित्रांनो, 3 2 1. तर या पद्धतीने तुम्हाला रेशो कन्वर्ट करता आलं पाहिजे. तर आपण रेशो कन्वर्ट केला, कंसामध्ये लिहा 3, 2, 1. आता 3, 2, 1 टोटल रेशो झाला. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. टोटल किती वाटायचे? 12,000. मग 12,000ला 6 ने भाग द्या. 12,000ला 6 ने भाग द्या. मग 12,000ला 6 ने भाग जर दिलं तर 6 दुने 12 म्हणजे 2,000चा एक शेअर येतो. मग 2,000चा एक शेअर आला तर पहिल्या पार्टनरचे शेअर किती? 3. मग 2,000 गुणिले 3 म्हणजे 6,000. त्याच्यानंतर दुसऱ्याचे शेअर 2 आहे, 2 दुने 4 आणि तिसऱ्याचा एकच शेअर आहे, एक शेअर 2,000चा. तर हा झाला ॲड. ॲड करायचा आहे, ॲड करा.
ॲड करून 18,000 आणि 6,000 24,000, 36 आणि 4 40,000 आणि 24 आणि 2 26,000. तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथपर्यंत बॅलन्सेस सोडवले. आता इकडे लक्ष द्या, जसं लायबिलिटीला बॅलन्स दिलेला आहे तसं या प्रॉब्लेममध्ये असेटला सुद्धा बॅलन्स दिलेला आहे आणि असेटला बॅलन्स जर दिला तर तो लेस करायचा आहे. मग इथं लिहा लेस. असेटचा बॅलन्स जर दिला तर तो लेस करा प्रॉफिट अँड लॉस आणि कंसामध्ये असेटचा बॅलन्स म्हणजे डेबिटचा बॅलन्स म्हणजे लॉसचा बॅलन्स. रेशो लिहा 3 2 1. मग किती आहे असेटचा बॅलन्स 6,000. मग 6,000ला कितीने भागायचं 6ने टोटल रेशोने. मग 6,000ला 6ने भाग दिलं तर एक उत्तर येतं 1,000 म्हणजे एक शेअर 1,000चा. मग पहिल्या पार्टनरचे 3 शेअर आहे, मग 3 शेअर म्हणजे 3,000, याचे 2 शेअर म्हणजे 2,000 आणि याचा एकच शेअर आहे म्हणजे 1,000. आणि आपल्याला वजा करायचं आहे, वजा करा, परत अंडरलाईन करून वजा करा. 24,000 मधून 3,000 वजा होतील, शिल्लक राहिले 21,000. 40,000 मधून 2,000 वजा करा, शिल्लक राहिले 38,000. 26,000 मधून 1,000 वजा करा, शिल्लक राहिले 25,000. तर या प्रॉब्लेममध्ये विद्यार्थी मित्रांनो 2 बॅलन्स आले होते, एक लायबिलिटीला आणि एक असेटला. लायबिलिटीचा बॅलन्स आपण ॲड केला, असेटचा बॅलन्स लेस केला. आता बॅलन्स नाही आहे, म्हणजे हे जे उत्तर आलं याला नाव द्या. बॅलन्सेस ॲड लेस केल्यानंतर आपलं जे उत्तर येणार त्याला आपण नाव देणार ॲडजस्टेड कॅपिटल. मग या पद्धतीने आपण ॲडजस्टेड कॅपिटल आपण सोडवलं. 21,000 38,000 25,000. आता हे आपण इरेज करूया की आपण कॅपिटल ॲडजस्टेड कॅपिटल आपल्याला मिळालं. रेशो कसं कन्वर्ट केलं ते पण तुम्हाला समजलेलं असेल. असे भरपूर प्रॉब्लेम आपण घेतलेले आहे. आता प्रॉब्लेम सोडवा. मग प्रॉब्लेम आपण सोडवायचा 3 स्टेपमध्ये. 3 स्टेप आपण सोडवतो. कोणकोणत्या 3 स्टेप? तर पहिली स्टेप आहे रेशो, सगळ्यांना माहिती. पहिली स्टेप रेशो, दुसरी स्टेप युनिट व्हॅल्यू शॉर्टमध्ये लिहूया आपण, आणि तिसरी स्टेप प्रपोर्शनेट कॅपिटल. पण पहिली स्टेप लिहा रेशो, मग इथं लिहा प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो 3 स्टेपमध्ये प्रॉब्लेम सोडवायचा. मग तिघांचा रेशो आहे 3 2 1. आपण कन्वर्ट केला होता 3 2 1. पहिली स्टेप झाली. आता दुसरी स्टेप युनिट व्हॅल्यू. मग सेकंड स्टेपचं नाव लिहा युनिट व्हॅल्यू. आणि युनिट व्हॅल्यूची ट्रिक तुम्हाला माहिती आहे. युनिट व्हॅल्यू म्हणजे डिवाइड, भागाकार करायचा आहे. आणि प्रपोर्शनेट कॅपिटल म्हणजे मल्टिप्लाय, गुणाकार करायचा आहे. ही शॉर्टकट ट्रिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर भागाकार करा, कॅपिटलला भाग द्या रेशोने. मग 21,000ला 3ने भाग द्या. 21,000 भागिले 3 उत्तर आलं 7,000. 38,000 भागिले 2 उत्तर आलं 19,000. आणि 25,000ला 1ने भाग दिलं तर उत्तर तेवढंच 25,000. दुसरी स्टेप विद्यार्थी मित्रांनो युनिट व्हॅल्यू आपली झाली. आता तिसरी स्टेप. मग तिसऱ्या स्टेपचं नाव काय? प्रपोर्शनेट कॅपिटल. आणि प्रपोर्शनेट कॅपिटल आपण लेस करतो हे लक्षात ठेवा. मग पहिले लिहा लेस, लेस प्रपोर्शनेट कॅपिटल, लेस प्रपोर्शनेट कॅपिटल. आता लेस करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो प्रपोर्शनेट कॅपिटलमध्ये आपण बेस घेतो आणि बेस पार्टनर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर आपण बेस पार्टनर कोण सिलेक्ट करतो? तर ज्या पार्टनरची युनिट व्हॅल्यू सगळ्यात कमी असेल तो आपला बेस पार्टनर. 7,000 19,000 25,000. कोणती कमी आहे? 7,000. ए ची कमी आहे तर बेस आपला ए, बेस आपला ए. आणि प्रपोर्शनेट कॅपिटलची शॉर्टकट ट्रिक काय? मल्टिप्लाय, गुणाकार करायचं. मग कशाला गुणायचं? तर प्रत्येक वेळेस बेस अमाऊंटला गुणायचं, म्हणजे 7,000लाच गुणायचं. कशाने गुणायचं? रेशोने. मग प्रत्येक वेळेस 7,000लाच गुणा. 7,000 गुणिले 3 7 त्रिक 21,000. परत 7,000 गुणिले 2 7 दुने 14,000. 7,000 गुणिले 1 7,000. आणि आपल्याला लेस करायचं आहे म्हणून वजाबाकीचं चिन्ह द्या. आणि 3 स्टेप संपल्या म्हणजे अंडरलाईन करा. संपलं. आता वजा करा. प्रपोर्शनेट कॅपिटल ॲडजस्टेड कॅपिटलमधून वजा करतो आपण. मग 21,000 मधून 21,000 वजा झाले, शिल्लक नील. 38,000 मधून 14,000 वजा करा, शिल्लक राहिले 24,000. 25,000 मधून 7,000 वजा करा, शिल्लक राहिले 18,000. तर जो पार्टनर तुमचा बेस असतो तो तुमचा नील होतो. आता दोन पार्टनरचं उत्तर शिल्लक राहिलं, त्याला नाव द्या सरप्लस कॅपिटल.
सरप्लस कॅपिटल. तर आपल्याला एकच पार्टनरचं उत्तर सोडवायचं आहे म्हणून परत या 3 स्टेप रिपीट करा. मग पहिली स्टेप रेशो. मग पहिल्या स्टेपचं नाव लिहा प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता जे 2 पार्टनर शिल्लक राहिले त्यांचाच रेशो लिहायचा. बीचा 2 आणि सीचा 1. 2 आणि 1. दुसरी स्टेप युनिट व्हॅल्यू. मग दुसऱ्या स्टेपचं नाव लिहा युनिट व्हॅल्यू. आणि युनिट व्हॅल्यू म्हणजे काय तर भागाकार करायचं आहे. मग 24,000ला 2 ने भाग द्या, उत्तर आलं 12,000. 18,000ला 1 ने भाग द्या, उत्तर आलं 18,000. आता शेवटची तिसरी स्टेप प्रपोर्शनेट कॅपिटल. काय करायचं आहे लेस. मग इथं लिहा लेस प्रपोर्शनेट कॅपिटल. प्रपोर्शनेट कॅपिटल आपण लेस करणार. आता इथं काय केलं होतं आपण बेस घेतला होता. परत बेस पार्टनर सिलेक्ट करा. मग बेस पार्टनर कोण सिलेक्ट करतो विद्यार्थी मित्रांनो तर बेस पार्टनर म्हणजे ज्याची युनिट व्हॅल्यू कमी. मग एकाची 12,000 एकाची 18,000. कुणाची कमी आहे 12,000 म्हणजे बी ची कमी आहे. मग लिहा बी. बेस झाला बी. काय करायचं गुणाकार. कशाला गुणायचं बेस अमाऊंटला. बेस अमाऊंट किती आहे 12,000. प्रत्येक वेळेस 12,000लाच गुणायचं. 12,000 गुणिले 2 आणि 12,000 गुणिले 1. मग 12,000 गुणिले 2 24,000. 12,000 गुणिले 1 12,000. 3 स्टेप झाल्या. अंडरलाईन करा आणि वजा करा. मग आता 24,000 या वरच्या अमाऊंटमधून सरप्लस कॅपिटलमधून वजा करायचे. 24,000 मधून 24,000 गेले डॅश. ए आपला पहिलाच नील झालेला आहे. 18,000 मधून 12,000 वजा झाले, शिल्लक राहिले 6,000. आता विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या की जो पार्टनर बेस होता बी तोच पार्टनर आपला नील झाला आणि एकच पार्टनर शिल्लक राहिलं. एक पार्टनर शिल्लक राहिला म्हणजे हा स्टेटमेंट आपला संपला. या जे उत्तर तुम्हाला शेवटी मिळालं त्याला नाव द्या ॲब्सोल्यूट सरप्लस. ॲब्सोल्यूट सरप्लस. तर ॲब्सोल्यूट सरप्लस आपल्याला मिळालेला आहे 6,000. आता या पद्धतीने आपण पहिला स्टेटमेंट सोडवतो. आता दुसरा स्टेटमेंट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सोडवायचा पेमेंटचा स्टेटमेंट. पेमेंटच्या स्टेटमेंटचं नाव आहे स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर सरप्लस कॅपिटल मेथड. तर विद्यार्थी मित्रांनो पहिले 3 कॉलम कंपल्सरी असतात. डेट पर्टिक्युलर कॅश. आता तुम्ही म्हणणार सर इथं कॅश नाही इथं बँक दिसते कारण प्रॉब्लेम आपण बघूया. आणि प्रॉब्लेममध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेममध्ये कॅश नाही आहे. कॅश ऐवजी बँक आलेली आहे तर तुम्ही कॅश ऐवजी बँक नाव द्या. आता बँक नंतर कॅश नंतर आपण लायबिलिटीचे कॉलम तयार करतो. मग लायबिलिटी कोणकोणते आहे बघा. तर कॅपिटल ही लायबिलिटी आहे पण ती आपण शेवटी तयार करतो. सोडून द्या ते शेवटी बनवू. प्रॉफिट अँड लॉस हा बॅलन्स आहे लायबिलिटी नाही. मग लायबिलिटी कोणकोणत्या आहे ट्रेड क्रेडिटर्स एज लोन मिसेस ए लोन आणि बीज लोन. 4 लायबिलिटी दिल्या. मग 4 लायबिलिटी दिल्या तर तुम्ही कॅश नंतर म्हणजे बँक नंतर 4 कॉलम करा. मग आता प्रश्न आहे कोणते पहिले बनवायचे. तर 4 लायबिलिटीच्या कॅटेगरी समजून घ्या. एक्सटर्नल लायबिलिटी आहे का इंटरनल आहे. मग बघा इंटरनल लायबिलिटी म्हणजे पार्टनरचे लोन आणि एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे क्रेडिटर्स बिल्स पेबल आणि पार्टनरचे रिलेटिव्ह वगैरे असतात त्याला आपण एक्सटर्नल म्हणजे आउटसाइड दी बिझनेस. तर इकडे लक्ष द्या क्रेडिटर्स आपली एक्सटर्नल लायबिलिटी आहे आउटसाइड दी बिझनेस. एज लोन एचं लोन सांगितलं. ए हा पार्टनर आहे. ए कोण आहे पार्टनर आहे. मग एज लोन ही एक्सटर्नल लायबिलिटी नाही आहे इंटरनल लायबिलिटी आहे व्यवसायाच्या अंतर्गत लायबिलिटी आहे. मग इंटरनल लायबिलिटी ए लोन. मिसेस ए लोन. आता ए लोन नाही आहे मिसेस ए लोन एची वाईफ. मग वाईफ म्हणजे रिलेटिव्ह. मग रिलेटिव्हचं लोन दिलं तर ती पण एक्सटर्नल लायबिलिटी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आपण ऑलरेडी ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये शिकलेलो आहे. मग क्रेडिटर आणि मिसेस ए लोन या एक्सटर्नल म्हणजे व्यवसायाच्या बाहेरच्या लायबिलिटी म्हणजे सेम कॅटेगरीच्या 2 लायबिलिटी. त्याच्यानंतर ए लोन पार्टनर आहे आणि बी लोन बी पण पार्टनर आहे म्हणजे 2 लायबिलिटी पार्टनरच्या लोनच्या दिल्या म्हणजे इंटरनल दिल्या आणि 2 लायबिलिटी एक्सटर्नल दिल्या. मग 4 पैकी 2 लायबिलिटी एक्सटर्नल आहे आणि 2 लायबिलिटी इंटरनल आहे. मग ज्या पहिल्या 2 लायबिलिटी एक्सटर्नल आहे त्यात पहिल्या 2 बनवा आणि नंतर इंटरनल बनवा. मग पहिल्या 2 एक्सटर्नल कोणत्या क्रेडिटर आणि मिसेस ए. मग आपण बघा इथं तयार केलं क्रेडिटर आणि मिसेस ए. त्याच्यानंतर 2 इंटरनल पार्टनरच्या ए लोन आणि बी लोन. मग हे तयार करा ए लोन बी लोन. 4 लायबिलिटी झाल्या की शेवटी बनवा पार्टनरचं कॅपिटल. या पद्धतीने तुम्हाला कॉलम तयार करता आले पाहिजे. आता आपण सुरुवात करूया. तर सुरुवात काय करतो आपण विद्यार्थी मित्रांनो या स्टेटमेंटची.
सरप्लसची सुरुवात कॅपिटलने करतात आणि याची सुरुवात जेवढे कॉलम तुम्ही तयार केले त्या सगळ्यांचे बॅलन्सेस आपण रेकॉर्ड करतो आणि बॅलन्सेस रेकॉर्ड करतो. यांचे सगळ्यांचे बॅलन्सेस कुठे दिले जातात? बॅलन्स शीटला. तर डेट आहे 31 डिसेंबर. 31 डिसेंबरचा पुढचा दिवस 1 जानेवारी. मग इथं लिहा 1 जानेवारी 2024. डेट कॉलममध्ये लिहा 1/1/2024. सगळ्यांचे बॅलन्सेस रेकॉर्ड करायचे. बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. आता तुम्ही म्हणणार सर कॅश बँक 22,000 बँक दिली तर विद्यार्थी लगेच इथं 22,000 लिहितील. बँकेचा बॅलन्स लिहायचा आहे, परंतु इथं प्रॉब्लेम मी अगोदरच म्हणलो खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. बँकेची ॲडजस्टमेंट सांगितली विद्यार्थी मित्रांनो. काय सांगितली? ॲज पर दी ॲग्रीमेंट विथ देअर बँक. बँकेसोबत ॲग्रीमेंट केलं. दी पार्टनर्स वर एंटायटल टू विथड्रॉ अन अमाऊंट ऑफ ₹4,000 इमिजिएटली. पार्टनरने काय केलं? बँकेमध्ये 22,000 रुपये होते. मग 22,000 पैकी 4,000 विड्रॉ केले लगेच. विड्रॉ म्हणजे काढणे. मग पार्टनरने 4,000 लगेच काढले 22,000 पैकी. मग शिल्लक किती राहिले? 18,000. मग अँड द बॅलन्स अमाऊंट ₹18,000 जे शिल्लक राहिले 18,000 कुड बी ड्रॉ ओनली आफ्टर 20 मार्च 2024. म्हणजे बँकेमध्ये 22,000 रुपये होते, त्याच्यापैकी 4,000 लगेच काढले आणि 22 पैकी 4 काढले. शिल्लक जे 18,000 राहिले ते कधी काढले? तर त्याची डेट दिली 20 मार्च. 20 मार्च म्हणजे शेवटची इन्स्टॉलमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो शेवटच्या इन्स्टॉलमेंटला स्टार करा. तिथं आपण स्टार करा म्हणजे बँकेचा बॅलन्स सोडवणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो अशी जर ॲडजस्टमेंट असेल तर तुम्ही बँकेचा बॅलन्स आत्ता लगेच लिहू नका, बाकीचे बॅलन्सेस लिहून टाका. मग बॅलन्सेस जे 4,000 रुपये काढले ते आपण नंतर बघूया. आता पहिले जर बँक दिली आणि बँकेची ॲडजस्टमेंट दिली अशी तर लगेच बँकेचा बॅलन्स लिहू नका, पहिले बाकीच्या लायबिलिटीचे बॅलन्सेस लिहून टाका. मग पहिला आपली लायबिलिटी कोणती बघा? बँक नंतर क्रेडिटर. मग इथं क्रेडिटर किती दिले? 11,000. मग क्रेडिटर लिहा 11,000. क्रेडिटर 11,000. त्याच्यानंतर मिसेस ए लोन 10,000. मग मिसेस ए लोन लिहा 10,000. एचं लोन आहे 6,000. त्याच्यानंतर बीचं लोन आहे 3,000 आणि कॅपिटल 18,000, 36,000 आणि 24,000. आपण फक्त बँकेचा बॅलन्स लिहिला नाही कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. आता आपण काय करतो? बॅलन्स लिहिल्यानंतर जे बॅलन्सेस तुम्ही सरप्लसमध्ये ॲडलेस केले ते तिथं पण ॲडलेस करतो. मग इथं प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स ॲड केला, प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स लेस केला. मग 2 बॅलन्स ॲडलेस केले, ते 2 बॅलन्स तिथं पण ॲडलेस करा. मग पेमेंटच्या स्टेटमेंटमध्ये या ॲड प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस कंसामध्ये क्रेडिट बॅलन्स आहे आणि रेशो होता आपण सोडवलेला 3, 2, 1. मग इथं लिहा 3, 2, 1. आता तुम्हाला परत सोडवायची गरज नाही, तर तुम्ही सोडवलेलं आहे. एला 6,000, बीला 4,000, सीला 2,000. तसेच लिहा 6,000, 4,000, 2,000. मग इकडे या 6,000, 4,000, 2,000 आपल्याला ॲड करायचे होते. ॲड करा, अंडरलाईन करून बॅलन्स काढा. मग यांच्या काहीच अमाऊंट ॲड झालेले नाही, यांच्या अमाऊंट आहे तशा खाली घ्या. 6,000, 3,000 आणि 18 आणि 6 24,000, 36 आणि 4 40,000, 24 आणि 2 26,000. आता अजून एक बॅलन्स विद्यार्थी मित्रांनो ॲड केल्यानंतर लेस केला होता प्रॉफिट अँड लॉस, तर तो लेस करा. म्हणजे सरप्लसमध्ये जे ॲडलेस केले ते इथं पण ॲडलेस करायचे. लेस प्रॉफिट अँड लॉस आणि तो डेबिट आहे म्हणून डेबिटचा लेस करा आणि रेशो आहे 3, 2, 1. मग परत क्या सोडवत बसायचं नाही. तर बघा लेस कोणता केला होता? 3,000, 2,000, 1,000. मग 3,000, 2,000, 1,000 लिहा. ए 3,000, बी 2,000 आणि सी 1,000. लेस करायचा आहे, वजा करा आणि परत बॅलन्स काढा. मग बॅलन्स काढा 11,000. यांचे बॅलन्स ॲज इट इज खाली घ्या. 10,000,
6,000, 3,000, 24मधून 3 गेले, 21,000, 40मधून 2 गेले, 38,000, 26मधून 1,000 वजा झाले, 25,000. इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवात आत्ताशी कंप्लीट केली. मग सुरुवात आपल्याला सगळ्यांना समजली. जे बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट, बँकचा बॅलन्स लिहिला नाही कारण बँकेवर ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर जे बॅलन्सेस ॲडलेस केले ते ॲडलेस करा. आता विद्यार्थी मित्रांनो अजून एक ॲडजस्टमेंट दिलेली प्रॉब्लेममध्ये बघा. या बँकेच्या व्यतिरिक्त खाली ट्रेड क्रेडिटर्स अलाउड अ डिस्काउंट ऑफ ₹1,000. क्रेडिटरवर 1,000 रुपये डिस्काउंट मिळालं इन फुल सेटलमेंट ऑफ देअर क्लेम. क्रेडिटरला आपल्याला किती द्यायची आहे? 11,000, पण क्रेडिटरवर आपल्याला 1,000 डिस्काउंट मिळालं. मग डिस्काउंट मिळालं म्हणजे आपण ते ॲड करणार का लेस करणार? तर साहजिक आहे, डिस्काउंट मिळालं म्हणजे आपला फायदा आहे, आपण ते लेस करणार. क्रेडिटरला 11,000 द्यायचे होते, पण आपल्याला 1,000 डिस्काउंट मिळालं म्हणजे 1,000 आता त्याला जास्त द्यायचे नाही. मग किती द्यायचे? 10,000च द्यायचे. मग जेव्हा जेव्हा लायबिलिटीवर तुम्हाला डिस्काउंट मिळेल, जेव्हा जेव्हा लायबिलिटीवर डिस्काउंट मिळेल तो डिस्काउंट तुम्ही त्या लायबिलिटीमधून लेस करा. मग कोणत्या लायबिलिटीवर डिस्काउंट मिळालं? क्रेडिटरवर. मग लिहा लेस डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. मग क्रेडिटरला किती डिस्काउंट मिळाला आपल्याला? 1,000. मग क्रेडिटर कॉलममध्ये लिहा 1,000 आणि वजा करा. डिस्काउंट आपण वजा करणार आणि लिहा बॅलन्स. बँकेचा बॅलन्स आपण लिहिलेलाच नाही आहे. 11,000 द्यायचे होते, 1,000 डिस्काउंट मिळाला, आता राहिले 10,000 आणि बाकीचे अमाऊंट ॲज इट इज लिहा. 10,000, 6,000, 3,000, 21,000, 38,000 आणि 25,000. विद्यार्थी मित्रांनो लायबिलिटीवर डिस्काउंट दिलं तर लायबिलिटीमधून लेस करा. संपलं. आता फक्त एकच ॲडजस्टमेंट सोडवायची बाकी आहे बँकेची. आता काय करायचं? पेमेंट करायचं. पेमेंट करण्यासाठी कॅश किंवा बँकमध्ये पैसे नाही आहे, तर ॲडजस्टमेंट काय सांगितली होती आपल्याला? ॲडजस्टमेंट सांगितली होती की बँकेमध्ये 22,000 आहे, त्याच्यापैकी 4,000 लगेच काढले. मग लगेच म्हणजे इमिजिएटली काढले आणि शिल्लक राहिलेले 18,000 20 मार्चला काढले शेवटच्या इन्स्टॉलमेंटला. मग आत्ता आपण किती काढले बँकेतून? 4,000. मग आपल्याकडे 4,000 कॅश आली. मग इथं लिहा, इथे आपण लिहिणार अमाऊंट विथड्रॉ फ्रॉम बँक. बँकेमधून आपण 4,000 रुपये काढले म्हणजे तुमच्याकडे 4,000 रुपये आले. बँकेमध्ये लिहा 4,000. आता आपल्याकडे कॅश आली 4,000. आता पेमेंट सुरू करा. पहिला पेमेंट आपण नेहमी एक्सपेन्सेस देतो. कोणता देणार? एक्सपेन्सेस. तर प्रॉब्लेम आपण सगळं वाचलं, एक्सपेन्सेस दिलेलेच नाही आहे, सोडून द्या. मग एक्सपेन्सेस नसतील तर लायबिलिटी पेड करा. मग पहिली लायबिलिटी क्रेडिटर आणि दुसरी मिसेस ए लोन. मिसेस म्हणजे आउटसाइड दी लायबिलिटी. या दोन लायबिलिटी सेम कॅटेगरीची आहे, एक्सटर्नल लायबिलिटी आहे, सोबत पेड करा. मग 10,000 आणि 10,000 20,000 होतात, पण आपल्याकडे 4,000 आहे. मग आपण दोघांना फक्त 4,000 देऊ शकतो. मग लिहा लेस कोणकोणत्या लायबिलिटी पेड करणार? तर पहिली पेड करणार क्रेडिटर्स. क्रेडिटर्स अँड दुसरी कोणती पेड करणार? मिसेस ए लोन. मिसेस एज लोन पेड. आता 4,000 द्यायचे. मग याला किती आणि याला किती? तर रेशो काढा. रेशो कसा काढायचा विद्यार्थी मित्रांनो? या लायबिलिटीचा रेशो काढायचा. 10,000 आणि 10,000 इक्वल 0 कट करा. 4 0 याच्यातून कट होतात, 4 0 याच्यातून कट होतात. शिल्लक राहिले 1 1 म्हणजे रेशो आला 1:1. मग हे मी परत खोडून टाकतो, इथं तुम्हाला सोडवायचं नाही, तुम्हाला समजावं म्हणून दाखवलं. इक्वल 0 कट केले, रेशो काय आला? 1 1. तर आपण रेशो तयार केला 1 आणि 1. किती द्यायचे? 4,000. कॅशमध्ये लिहा 4,000. आता 4,000 पैकी 4,000चे टोटल रेशो 2. 4,000चे 2 भाग करा. 2 भाग म्हणजे 2,000. मग एकाला देणार 2,000 आणि एकाला देणार 2,000 आणि लेस करा आणि बॅलन्स काढा. मग आपण इथं लिहूया बॅलन्स. कॅश आपल्याकडे 4,000 होती, देऊन टाकली. 10,000 पैकी 2,000 दिले म्हणजे शिल्लक राहिले 8,000. याचे पण शिल्लक राहिले 8,000. बाकीच्यांना पेमेंट दिलंच नाही, त्यांच्या अमाऊंट आहे तशा खाली घ्या.
आणि कॅश कॉलमवर नजर ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कॅश म्हणजे तुमचं बँक कॉलम. आता कॅश कॉलममध्ये कॅश संपली. आपण बँकेची ॲडजस्टमेंट कशी सोडवली? बँकेमध्ये 22,000 होते, त्याच्यापैकी 4,000 आपण इमिजिएटली काढले. तर आपण इथं अमाऊंट विथड्रॉ फ्रॉम बँक 4,000 आले, पेमेंट केलं 2 लायबिलिटीच्या सोबत, 4,000 देऊन टाकलं, बॅलन्स संपला. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. इन्स्टॉलमेंट नंबर 1 24 जानेवारी. मग इथं लिहा डेट कॉलममध्ये. डेट कॉलममध्ये आपण लिहूया 24/1/2024 फर्स्ट इन्स्टॉलमेंट. पहिली इन्स्टॉलमेंट आपण वापरत आहोत, फर्स्ट इन्स्टॉलमेंट. आता पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्ये 2 असेट दिल्या. फिक्स असेट 19,000 आणि करंट असेट 15,000. आपण 2 असेट विकलेले आहे. फिक्स असेट 19,000ला विकली आणि करंट असेट 15,000ला विकली. दोघांची टोटल करा. मग 19,000 प्लस 15,000 असा प्रॉब्लेम आपला झालेला आहे. मग 19 आणि 15 आपल्याकडे टोटल अमाऊंट किती आली? 34,000. कॅशमध्ये लिहून टाका 34,000. मग आपल्याकडे 34,000 रुपये आले. आता पेमेंट कोणता चालू आहे? क्रेडिटर आणि मिसेस ए 8 आणि 8 16,000 द्यायचे. आपल्याकडे 34,000 आहे, देऊन टाका. मग लेस, आता शॉर्टमध्ये लिहितो मी, क्रेडिटर्स CR क्रेडिटर्स अँड मिसेस एज लोन पेड. दोघांना मिळून 16,000 द्यायचे. आपल्याकडे कॅश जास्त आहे. आता 1:1 हा रेशो वापरण्याची गरज नाही. मग 8 आणि 8 16,000 द्या. याच्यापैकी याला द्या 8,000 आणि याला द्या 8,000. वजा करा आणि बॅलन्स काढा. मग आपण परत लिहूया बॅलन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे 34,000 होते, त्याच्यापैकी 16,000 दिले. आता आपल्याकडे शिल्लक राहिले 18,000. क्रेडिटर नील झाले, मिसेस ए नील झालं, बाकीच्यांना पेमेंट नाही दिलं, त्यांची अमाऊंट आहे तशा खाली घ्या. 6,000 3,000 21,000 38,000 आणि 25,000. आता विद्यार्थी मित्रांनो, 2 लायबिलिटी नील झाल्या सेम कॅटेगरीच्या. आता पुढच्या 2 लायबिलिटी ए लोन आणि बी लोन सेम कॅटेगरीच्या आहे, इंटरनल लायबिलिटी. मग 6 आणि 3 दोघांना सोबत द्या 9,000. आपल्याकडे कॅश 18,000 आहे, दोघांना पेड करू शकतो आपण. मग लिहा लेस एज लोन अँड बीज लोन पेड. एचं लोन आणि बीचं लोन पेड केलं. दोघांचं मिळून 9,000 आहे. रेशो काढण्याची गरज नाही. रेशो कधी काढणार? कॅश कमी पडली तर. मग आता कॅश कमी नाही आहे, 9,000 देऊन टाका. याला द्या 6,000 आणि याला द्या 3,000 आणि परत वजा बाकी करा आणि बॅलन्स काढा. मग आपण इथं बॅलन्स लिहूया विद्यार्थी मित्रांनो. बॅलन्स 18 पैकी 9,000 देऊन टाकले, शिल्लक राहिले 9,000. 4ही लायबिलिटी नील झाल्या. 4च्या 4 लायबिलिटी नील झाल्या. आता फक्त पार्टनर राहिले, त्यांचे अमाऊंट खाली घ्या. 21,000 38,000 25,000 इथपर्यंत आलो आपण आणि लायबिलिटी नील झाल्या. आता शिल्लक राहिले पार्टनर. तर आपण जागा पहिले ॲडजस्ट करून घेऊया. आता फक्त पार्टनर शिल्लक राहिले विद्यार्थी मित्रांनो. मग पार्टनर शिल्लक राहिले तर काय करणार? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पार्टनर जर शिल्लक राहिले तर काय करतो आपण? आता फक्त पार्टनर शिल्लक राहिले तर डायरेक्ट पेमेंट नाही करायचं. त्यांची पेमेंट करण्याची पद्धत आहे. काय पद्धत आहे? तर प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला सांगत आहे की प्रॉब्लेममध्ये फक्त पार्टनर राहिले तर पार्टनर आपले कोणते पेमेंट आहे? तर पार्टनर आपलं लास्ट पेमेंट आहे. मग हा आपला शेवटचा पेमेंट आहे. मग काय करायचं? पार्टनरचं पेमेंट सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जायचं आणि 2 पेमेंट करायचे. मग सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जायचं आणि 2 पेमेंट करायचे. कोणते? पहिला ॲब्सोल्यूट सरप्लस आणि नंतर प्रपोर्शनेट कॅपिटल. तर पहिला ॲब्सोल्यूट सरप्लस. चला आपण सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जाऊ. पहिला पेमेंट कोणता सांगितला? ॲब्सोल्यूट सरप्लस म्हणजे हा. मग कुणाच्या नावावर आहे? सीच्या नावावर. म्हणजे पहिला पेमेंट. आता इथं मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सोडून दाखवतोय. तुम्हाला परीक्षेमध्ये हे सोडवण्याची गरज नाही, फक्त सरप्लसचं स्टेटमेंट सोडवा. मग पहिला पेमेंट फक्त कुणाला होणार? आता पार्टनर राहिले. पार्टनरचं कॅपिटल आपण पेड करतोय. तर पहिला पेमेंट ॲब्सोल्यूट सरप्लस कुणाच्या नावावर आहे? सीच्या नावावर. किती आहे? 6,000. मग पहिला पेमेंट फक्त सीला द्या 6,000. आता 6,000 तुमच्याकडे आहे का? आहे. 9,000 आहे, आपण देऊ शकतो. मग लिहा लेस
पेड टू सी, सीला पेड केले, किती द्यायचे 6000, कॅशमध्ये लिहा 6000 आणि सीच्या कॉलममध्ये लिहा 6000, फक्त सीच्या कॉलममध्ये वजा करा आणि बॅलन्स काढा. मग मी इथं लिहिलं बॅलन्स 9000 पैकी 6000 दिले, शिल्लक राहिले 3000. आणि आता एला पेमेंट दिलंच नाही, एची अमाऊंट आहे तशी खाली 21000, 38000, 25मधून 6000 गेले 19000. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पेमेंट ॲब्सोल्यूट सरप्लस पूर्ण झालं. हा पेमेंट पूर्ण झाल्यानंतर दुसरा पेमेंट करा प्रपोर्शनेट कॅपिटल त्याच्यावरचा. आपण प्रपोर्शनेट कॅपिटल देत नाही, आपण सरप्लसच देतो. फक्त शॉर्टकट ट्रिक तुम्हाला सांगितली प्रपोर्शनेट कॅपिटल. तर या सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये पहिला झाला, आता हा दुसरा पेमेंट. मग प्रपोर्शनेट कॅपिटल किती आहे 24 आणि 12, कुणाचं आहे बीचं आणि सीचं. मग दुसरा पेमेंट फक्त बी आणि सी ला होणार. मग किती होणार 24000 आणि 12000 दोन्ही मिळून किती झाले 36000. म्हणजे दुसरा पेमेंट आणि बी आणि सीला द्यायचं 36000. आता पेमेंटच्या स्टेटमेंटमध्ये या, आपल्याकडे 36000 आहे का नाही आहे, कमी आहे. मग जेवढे आहे तेवढे द्या बी आणि सीला. मग लेस पेड टू बी अँड सी. आता आपल्याकडे 36000 द्यायचे पण 3000 आहे, 3000 द्या. आता तुम्ही म्हणणार सर कॅश कमी पडली तर रेशोनुसार वाटा. आता काय यांच्या अमाऊंटवरून रेशो काढायचं का नाही. तर पार्टनरला पेमेंट करताय, पार्टनरचा रेशो आपल्याला माहिती आहे. पार्टनरचा रेशो आपण सरप्लसमध्ये सोडवला होता. पार्टनरचा रेशो काय आहे 3, 2, 1. त्याच्यापैकी बीचा किती 2 आणि सीचा किती 1. मग लिहा रेशोनुसार 2 आणि 1. 2 आणि 1 म्हणजे 3. मग 3000चे 3 भाग करा. 3000ला 3 ने भाग दिला तर 1 भाग आला शेअर 1000चा. मग पहिला पार्टनर बी चे किती आहे 2 म्हणजे 2000. मग बीच्या कॉलममध्ये लिहा 2000 आणि याचा एकच शेअर आहे म्हणजे याला लिहा 1000. 3000 वाटून दिले, लेस करा आणि बॅलन्स काढा. मग इथं लिहूया आपण बॅलन्स. 3000 होते, 3000 दिले, संपलं. आता विद्यार्थी मित्रांनो, एला पेमेंट झालंच नाही, एची अमाऊंट लिहा 21000. बीला 38 पैकी 2 दिले 36000. 19000 पैकी 1000 दिले 18000. कॅशवर नजर ठेवा, कॅश संपली. पहिली इन्स्टॉलमेंट झालेली आहे, कॅश संपली तर दुसरी इन्स्टॉलमेंट 29 फेब्रुवारी. मग इथे लिहा 29 फेब्रुवारी. आणि कॅश संपल्यावर इन्स्टॉलमेंट वापरतो आपण सेकंड इन्स्टॉलमेंट. मग 2 असेट दिल्या, दोन्ही असेटची टोटल करा. फिक्स असेट 23000, करंट असेट 13000. मग कंसामध्ये लिहा 23000 प्लस 13000, दोन्ही असेट विकल्या, दोघांची टोटल करा 23000 आणि 13000. तुमच्याकडे असेट किती, पैसे किती आले 36000. आता आपल्याकडे 36000 रुपये आले. कोणता पेमेंट चालू आहे विद्यार्थी मित्रांनो आपला बी आणि सीचा, पूर्ण झालेला नाही. बी आणि सीला 24 आणि 12 किती द्यायचं आहे 36. 36 पैकी तुम्ही आत्ता किती दिले 3000 दिले. मग लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, 36000 पैकी 3000 आपण दिले, अजून पण किती शिल्लक आहे बी आणि सीला 33000 द्यायचे शिल्लक आहे. मग 33000 बाकी आहे आपल्याकडे. कॅश 36000, आता जास्त आहे, आपण पेमेंट करू शकतो. लिहा लेस पेड टू बी अँड सी. दोघांना मिळून किती द्यायचे बाकी आहे 36 पैकी 3 दिले होते, आता 33000 बाकी आहे. मग इथं 36 पैकी 33000 द्या. आता बीला किती द्यायचे आणि सीला किती द्यायचे तर रेशो वापरा 2 आणि 1. मग 33000 तुम्ही वाटताय, 33000चे 3 शेअर करा, 2 आणि 1 3. मग 33000ला 3 ने भाग दिलं तर 1 शेअर येतो तुमचा 11000चा. मग पहिल्या पार्टनरचे शेअर किती 2, 11 दुने 22. मग बीला लिहा 22000 आणि याचा एकच शेअर आहे, याला लिहा 11000. मग वाटून द्या आणि बॅलन्स काढा. मग आपण इथं काढूया बॅलन्स. 36 पैकी 33000 दिले, बॅलन्स शिल्लक राहिला 3000. एला दिलेच नाही, एची अमाऊंट लिहा 21000. बीला 36000 पैकी 22000 दिले, आता किती शिल्लक राहिले 14000. आणि 18000 पैकी 1000 दिले, शिल्लक राहिले 7000. आता दुसरा पेमेंट जो होता विद्यार्थी मित्रांनो प्रपोर्शनेट कॅपिटल 36000 तो पण देऊन टाकला.
आपण 36,000चा प्रपोर्शनेट कॅपिटल, पहिले 3,000 दिले, नंतर 33,000 दिले. हा पहिला पेमेंट पण पूर्ण झाला, दुसरा पेमेंट पण पूर्ण झालं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जा आणि 2 पेमेंट करा. 2 पेमेंट करून टाकले. मग काय करायचं, आता हे 2 पेमेंट पूर्ण झाले तर इथून पुढं एकच पेमेंट करायचं, पेमेंट टू ऑल पार्टनर. पेमेंट टू ऑल पार्टनर आणि तिघांना पेमेंट करायचं. आणि पेमेंट करताना काय वापरायचा, रेशो, तिघांचा रेशो. मग आता जेव्हा जेव्हा कॅश येणार तेव्हा तिघांना वाटा. तर आपल्याकडे कॅश आहे 3,000, तिघांना वाटा, लेस पेड टू A B C. तिघांचा रेशो लिहा. तिघांचा रेशो काय आहे, 3 2 1. मग रेशो लिहा 3 2 1. तिघांना 3,000 वाटा. आता 3,000चे किती शेअर करायचे, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. 3,000ला 6 ने भागा. 3,000ला 6 ने भाग दिला तर 500चा एक शेअर येतो. मग 500 गुणिले 3 1500. 500 गुणिले 2 1000 आणि एकच शेअर आहे म्हणजे 500. वाटून दिले, वजा करा आणि बॅलन्स काढा. मग बॅलन्स आपण 3,000 होते, 3,000 देऊन टाकले, कॅश संपली. 21,000 पैकी 1,500 दिले. आता शिल्लक राहिले 19,500. त्याच्यानंतर 14,000 पैकी 1,000 दिले, शिल्लक राहिले 13,000. 7,000 पैकी 500 दिले, शिल्लक राहिले 6,500. आता कॅशवर नजर ठेवा. कॅश संपली, इन्स्टॉलमेंट वापरा. इन्स्टॉलमेंट नंबर 3 21 मार्च. मग इथं लिहा 21/3/2024. शेवटची इन्स्टॉलमेंट चालू आहे, थर्ड इन्स्टॉलमेंट. थर्ड इन्स्टॉलमेंट. 2 असेट विकल्या, फिक्स असेट 10,000, करंट असेट 2,000. 10,000 आणि 2,000. मग कंसामध्ये लिहा 10,000 प्लस 2,000. तुमच्याकडे कॅश आली 12,000. आता बरेच विद्यार्थी काय करणार, लगेच पेमेंट सुरू करणार. आपण 21 मार्चला स्टार केलेलं आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट सोडवायची. कोणती, बँकेची. बँकेमध्ये होते 22,000. बँकेमध्ये किती होते, बँकेमध्ये 22,000 होते. त्याच्यापैकी 4,000 लगेच काढले. शिल्लक किती राहिले, 18,000. आणि ते शिल्लक राहिलेली रक्कम आपण बँकेतून कधी काढली, तर 20 मार्चला, म्हणजे शेवटच्या इन्स्टॉलमेंटला. आता या इन्स्टॉलमेंटला आपण 18,000 जे शिल्लक होते ते काढले. मग काढले म्हणजे ती आपल्याकडे कॅश आली. मग बँकेतून पैसे तुम्ही काढले, याचा अर्थ तुमच्याकडे कॅश आली. मग इथं ॲड करा. बँकेतून आपण पैसे काढले, आपल्याकडे कॅश आली म्हणजे कॅश आपली वाढणार. मग ॲड करा. ॲड अमाऊंट. आता कोणती अमाऊंट म्हणणार त्याला, रिमेनिंग अमाऊंट म्हणा, शिल्लक राहिलेली. रिमेनिंग अमाऊंट विथड्रॉ फ्रॉम बँक. बँकेत शिल्लक राहिलेली रक्कम काढली. किती होती शिल्लक, तर 22,000 पैकी 4,000 आपण काढले होते. आता शिल्लक किती राहिले, 18. मग फक्त कॅश कॉलमला अंडरलाईन करा. 12 आणि 18 किती, 30,000. तुमच्याकडे कॅश आली 30,000. या पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट सोडवली. सुरुवातीला 4,000 काढले, ते सुरुवातीला लिहिले. आणि ज्या तारखेला सांगितले की शिल्लक रक्कम काढली, कोणत्या तारखेला सांगितले होते, 20 मार्च, शेवटच्या इन्स्टॉलमेंटला. त्या इन्स्टॉलमेंटला शिल्लक रक्कम फक्त ॲड करायची. का ॲड करायची, कारण ते पैसे काढल्यामुळे आपला कॅश वाढणार आहे, म्हणून आपण ॲड करणार, लेस करायची नाही. आता 30,000 रुपये आले, वाटून द्या. कोणता पेमेंट चालू आहे, ऑल पार्टनर. मग आपण इथं जागा पहिले ॲडजस्ट करून घेऊया. मग ऑल पार्टनरचा आपला पेमेंट चालू आहे, वाटून द्या ऑल पार्टनरला. मग लिहा लेस पेड टू ABC. तिघांचा रेशो वापरा, 3 2 1. मग किती रेशो, किती वाटायचे, 30,000 वाटायचे. 30,000 वाटा. मग 30,000 पैकी ए ला किती, बी ला किती, सी ला किती, रेशो वापरा. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. 30,000ला 6 ने भाग द्या. मग 30,000ला 6 ने भाग दिलं, 6 पंचे 30. 5,000चा एक शेअर येतो विद्यार्थी मित्रांनो. मग पहिला शेअर किती, 3, 5 त्रिक 15. मग ए ला लिहा 15,000. दुसरा शेअर 2, 5 दुने 10, 10,000 आणि एक शेअर म्हणजे एक शेअर 5,000. करा वजा आणि बॅलन्स काढा. कॅश 30,000 होती, 30,000 देऊन टाकली, संपली. आता 19,500 पैकी 15,000 दिले, शिल्लक राहिले 4,500. 13,000 पैकी 10,000 दिले, शिल्लक राहिले 3,000.
आणि 6,500 पैकी 5,000 दिले, शिल्लक राहिले 1,500. कॅश कॉलमवर नजर ठेवा. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. 3 इन्स्टॉलमेंट होत्या, 3ही वापरल्या. इन्स्टॉलमेंट नाही आहे, इन्स्टॉलमेंट नाही म्हणजे आता कॅश येणार नाही. कॅश येणार नाही म्हणजे या पार्टनरला पेमेंट होणार नाही. पेमेंट होणार नाही म्हणजे यांचं काय झाला, लॉस झाला. मग लॉस झाला तर याला नाव द्या. आता प्रॉब्लेम संपला, इन्स्टॉलमेंट संपल्या म्हणजे प्रॉब्लेम संपला. याला नाव द्या रिअलायझेशन लॉस. मग याला नाव देऊया रिअलायझेशन लॉस. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण रिअलायझेशन लॉस फाइंड आउट करू शकतो. 2 नवीन ॲडजस्टमेंट शिकलो आपण. एक, लायबिलिटीवर डिस्काउंट दिलं होतं, क्रेडिटरवर 1,000. एखाद्या लायबिलिटीवर डिस्काउंट दिलं तर डिस्काउंट वजा करा. आणि दुसरी ॲडजस्टमेंट बँकेची दिली होती. बँकेत 22,000 होते, सुरुवातीला 4,000 काढले तर सुरुवातीला 4,000 लिहा. शिल्लक राहिलेले 18,000 ज्या तारखेला सांगितले त्या तारखेला ते 18,000 ॲड करा. तर या पद्धतीने तुम्ही रिअलायझेशन लॉस सोडू शकतात. पुढचा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तर आज या पद्धतीने तुम्ही रिअलायझेशन लॉस विद्यार्थी मित्रांनो फाइंड आउट करू शकतात. थँक्यू.